धैर्य काय झालं? काय पाहिजे का तुम्हाला? हा सर, काय हवंय का? ह्या पोरीला बाहेर काढायत ना. धैर्य अहो असं काय बोलताय तुम्ही? मी इथं नहर्स तिला आत्ताच्या आत्ता बाहेर जायला. धैर्य ऐका ना माझा. अहो मी इथं तुमच्यासाठी आली आहे. तुम्हीच माझं नाव. मला त्रास होतोय. ही पोरगी मला नको येत. तिला सांगा बाहेर जा म्हणून. बरं ठीक आहे. सॉरी, मी जाते इथून. मी लांब थांबते. तुम्हाला काय लागलं तर मला आवाज दे फक्त. हा इथंच आहे मी. सर प्लीज तुम्ही शांत झोपा. सावी, काय एवढं चांगलं वाटतेस? मला नकोय तुझा हा चंगुलपणा. त्रास होतोय मला त्याचा. बस. काय दोघं मुजुमदार नाश्त्याचा आनंद घ्यायला थोडं तर. घे बस की तू पण नाश्त्याचा आनंद घे. अच्छा 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 अच्छा. बरं ते ना दवाखान्यात कोण आहे? अच्छा, आई आहे तुमची तिकडे? आई तिकडे वरती तिच्या खोलीत. काय खोलीत आहे? अरे मग धैर्यजवळ कोण आहे? तू एकटाच आहे का काय तिकडे? अरे माझ्या जावयाची काळजी घेणार कोणी आहे का नाही तिकडं? दादा हा मामा आहे की नाही एका वेगळ्याच दुनियेत असतोय. त्या दुनियेचं नाव काय माहिती? खोट्या आशेची दुनिया. ए बाबा दात काढ नका म्हणजे रे. हा आणि बघ सकाळी सकाळी तुझी कोडी सोडवायला आलेली नाही इकडे मी. काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल. ए मामा ऐक, तुला का नाही स्पष्टच सांगतो, तुझ्या स्वप्नातला जो कोणी जावं आहे का नाही, त्याच्या लग्नाची खरी खोरी बायको तिथं बसली आहे. ती त्याची काळजी घेत. काय? होय. आणि तिनंच आईला आणि आम्हाला घरी पाठवलंय. पाठवलं? हाकललं. हाकललं म्हणून हाकललं. हे मामा, भाऊ आमचा आणि गुरुमी तिचीच. त्या आईसकट आमच्या दोघांना तिकडनं हाकलून लावलंय. आमच्या भावाची नीट काळजी पण घेता नाही आली आम्हाला. नाहीतर काय, ती पोरगी तिथं आली ना आम्हाला सगळ्यांना हाकलून दिलं. होय, जसं काय जीवच घेणार होतो त्या धैर्याचा. ही पोरगी ना घर फोडायला आली. अरे काय बोलायला लागलाय तुम्ही? हा भास्कर, विलास, अरे काय झालंय मुजुमदारा? त्यांच्या आगीसारख्या तोऱ्यावर कोणी पाणी शिंपडलंय? अरे भास्कर, विलास,
अरे ती पोरगी तुम्हाला जावा म्हटली आणि तुम्ही आलात हा? आणि ताई सुद्धा आली अरे, कसं शक्य आहे रे मामा ऐक की ती जा नाही म्हणाली हकललंय आम्हाला निघा असं म्हणाली किती वेळा सांगू आणि तुला जर बाकीचे प्रश्न पडले असतील का नाही तर वरती तुझी लाडकी बहीण बसली तिला जाऊन विचार खोलीत जा. विचारतो ना हं? सोडतो का काय आत्ताच जाऊन विचारतो अरे काय झालंय ना सगळं वाढून मग चहाचं बघ की मला एक कॉफी. ताई ताई दार उघड ताई दार उघड काय ऐकतोय मी हे दार उघड ताई लवकर दार उघड ताई दार उघड ताई शी 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 हे असा पळपुटेपणा करून आलीस तू हा अगं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून अरे कोण कुठली कालची ती पोर तुला हाकलून काय देते अरे तू निघून येतेस हा जावाई बापण तिच्या जीवावर सोडून अगं तिनं हाकललं आणि तू आलीस हा सगळं तिचं ऐकणार आहेस का उद्या तिच्या तालावर नाचणार आहेस का तू हा काय करणार आहेस का तिला घरी घेऊन येणार आहेस का तिला सूड म्हणून नांदवणार आहेस काय करणार आहेस काय तू हे बघ ताई वाटेल ते होऊ दे कळलं का वाटेल ते होऊ दे पण ती पोरगी या घराचा उंबरा ओलांडून आत येता कामा नये अरे बघ असं झालं ना तर हो पोहे देऊ काय अजून बर या गोळ्या घ्या आणि हे बघा पाणी ठेवलंय. अनुराधा काय भाऊ अगं मला नाश्ता कधी देणार आहेस हा वाट बघायला मी नुसतं खावाची अहो हे काय आत्ताच तर नाश्ता केला ना तुम्ही. हो भाऊ मी नाही काय विचारलं तुम्हाला पोहे देऊ का तुम्ही नको म्हणला म्हणून हे काय नाश्त्यानंतरच्या गोळ्या पण दिल्या. अरे मला काय खोटं ठरवलंच काय तू हा काय नाश्ता दिलेला नाही काय नाही वर म्हणते दिला म्हणून असं कुठं असतंय बाय अहो भाऊ खरंच दिलं मी. मग मला कसं आठवत नाही मला काही याड लागलं का काय हा भाऊ हे बघा ही तुमचीच प्लेट आहे की नाही ह्याच्यातच तर आता खाल्लं की तुम्ही. यायचं नसेल तर सरळ नाही म्हणून सांग उगा मला खोटं ठरवत बसू नको अहो मी कशा पायी खोटं ठरवू तुम्हाला. हे मला आहे हा? अरे काय ठरवलंच काय तू मला उपाशी मारायचा विचार आहे माझ्या घरात मलाच खायची चोरी झाली अरे हायच कोण तू चांदळने मला भाऊ भाऊ बस बसा शांत व्हा भाऊ शांत व्हा.
काय करताय तुम्ही? त्या इकडे मी करते. दुखतंय? बोल बोल ना. काय म्हणत होतास? धमकी देत होतास ना मला? दे दे धमकी दे. माझ्या विरोधात जाऊन केस करणार होतास ना? जा. पोलीस स्टेशनला जाऊन माझं नाव सांगणार होतास. मी काय केलं ते सांगणार होतास ना? मग जा. अरे जा जा, निघ आत्ताच जा ना. या सगळ्या धमक्यांना मी घाबरेन असं वाटलं तुला? ही दामिनी मुजुमदार काल जन्माला आलेली नाहीये. आणि काय रे, मला जेलमध्ये टाकून, मला अडकवून तुझा खूप फायदा होणार आहे असं वाटतंय तुला? माझा धैर्य तुझ्या मुलीशी लग्न करेल असं वाटतंय तुला? लग्न तर सोड, तो तुझ्या पोरीकडे ढुंकून सुद्धा बघणार नाही. त्यामुळे तू जर का मला तुझ्या पोरीसाठी धमक्या देत असशील आणि अडकवण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे तुझी. एवढं लक्षात ठेव. हो, कळतंय मला. चूक करू नकोस, अडकवू नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस. मग काय करू मी? काय करू? काय हे सगळं बघत बसू? मी असं काय म्हटलंय का? म्हटलंय का मी असं काही? दया, तुला कळत कसं नाहीये? आता वेळ आले आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची, आपली एक टीम तयार करण्याची. ती मुलगी ना आपल्या डोईजड व्हायला लागली. काही वाटेल ते करायला लागलं ना तरी चालेल, पण त्या पोरीला आपल्याला हरवायचं एवढं लक्षात ठेव. त्यामुळे तिने स्वतः तयार केलेली सपोर्टची पाळंमुळं आहेत ना, ती आपल्याला उखडून टाकावी लागणार आहेत. तिचीच पाळंमुळं तिच्यासाठी फास बनवायची आहेत आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये मला तुझी मदत हवी आहे. कळतंय का तुला? हे असं सारखं माझ्या समोर येऊन धमक्या देणं बंद कर आणि मला मदत कर. अगं पण काय करायचं ते तर सांगशील का नाही? आता कसं विचारलंस? तुला वाटतं सावी आपल्या या प्लॅन मध्ये अडकेल? खात्री आहे माझी. आपण खूप माणसं कमवलेत असं त्या भाऊराव नाईकला आणि तिच्या नातीला वाटतंय ना, पण जेव्हा तीच माणसं त्यांच्या विरोधात जातील ना, तेव्हा त्यांना कळेल. डॉक्टर, काय होते भाऊसने? अहो,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे समध्या गोळ्या दिल्यात मी. एक पण डोस चुकवलेला नाही. तुम्ही सांगितलं तशी समधी काळजी घेतल्या. पण तरी सुद्धा भाऊंची तब्येत अजूनच बिघडायला लागली. काय होतंय? हे बघा, आपण आतापर्यंत जो गोळ्यांचा कोर्स दिला त्यानुसार यांचं विसरण्याचं प्रमाण कमी व्हायला हवं होतं, पण त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळं यांचं हे आजारपण मला थोडं सिरियस वाटतंय. आपल्याला काही टेस्ट करून घ्याव्या लागतील. MRI पण करून घ्यावा लागेल. त्यानंतरच आपण ट्रीटमेंटची पुढची दिशा ठरवू शकतो. अयो, टेस्ट म्हणजे आणखीन खर्च आला म्हणायचा. डॉक्टर साहेब, ह्या टेस्ट करायला साधारण किती खर्च येईल? MRI आणि हा उरलेल्या टेस्ट धरून साधारणतः 10 ते 12 हजार रुपये खर्च येईल. काय झालं म्हणजे अजून? डॉक्टर साहेब, करून घेतो आम्ही टेस्ट. हा, ओके, मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो. या सर्व टेस्ट करून घ्या आणि रिपोर्ट आले की मला कळवा. मग आपण ट्रीटमेंटची पुढची दिशा ठरवूया. वय मी येतो. झालं, अजून टेस्ट सांगितल्यात. आता या भाऊंच्या आजारपणावर अजून किती खर्च करायचा ना काय माहिती. आधी त्या गोळ्या झाल्या, आता ह्या टेस्ट आल्या. नाही, चांगलंय. मी तर म्हणते की नाही, बेस्टच आहे. या भाऊंच्या नादात ना अजून काय काय सोसायला लागणार आहे, देवच झाले. तिथं खर्चाचा खड्डा पडायला लागलाय आणि तिकडे ते वंच. दीपा, थोबाड बंद कर तुझं. सावीचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीस. आणि भाऊंची काळजी तू करायची गरज नाही. त्यांच्या टेस्ट कशा करायच्या ते माझं मी बघते. आणि एक, सावीला यातलं काय पण कळता कामा नाही. जर तिला काही कळलं तर मग मी हाय आणि तू आहेस. होय काय? मग बघूया काय करतायसा. एवढं सगळं झालं आणि मी त्यासने जाऊन सांगणार नाही असं कसं होईल बरं? आता तर मी जाऊन सांगणारच. बघा, चौकशी आराम. धैर्य. डॉक्टरांनी सांगितले की हलकं जेवण सुरू करू शकतो आपण. धरा, घ्या. आई, बरं झालं तू आलीस. तुझीच वाट बघत होतो कधीची. आले ना मी आता. काळजी करू नको. हा, हाय, ये मी बरा. सगळ्यात आधी त्या पोरीला इथनं जायला सांग. धैर्य, उगाच चिडचिड करू नको. ती तुझी काळजी घ्यायला इथे थांबली. तू आधी बरा हो, मग बोलू आपण. सावे, एका रात्रीमध्ये एवढा चेंज? रीने, अगं एका क्षणात प्रेम होऊ शकतं, तर एका रात्रीत प्रेमानं सगळं बदलू शकतं.
आणि प्रेम जर खरं असेल ना तर त्यानं तर अख्खं जग जिंकता येतं. मॅडम, घ्या. काय म्हणते सरांची तब्येत? डॉक्टर, तब्येत तर एकदम व्यवस्थित आहे बघा. आता तरतरी पण आली आहे चांगली. आणि तुम्ही जसं जेवण सांगितलं होतं ना तसं सुरू पण केलंय. गुड, मी बघतो. तरतरीतपणा तर आहेच. कालच्यापेक्षा बरीच इम्प्रूव्हमेंट आहे तब्येतीत. बघू द्या जरा एकदा. श्वास घ्या बघू. थोडा. ठीक आहे. हाताला मायनर फ्रॅक्चर आहे, काळजी घ्यावी. डॉक्टर, मी घरी कधी जाऊ शकतो? मिळेल, लवकरच मिळेल. त्याआधी तुम्ही मला एकदा नीट उभं राहून दाखवा. तुम्ही जर का नीट उभं राहिलात ना तर अगदी तसेच घरी गेलात तरी माझी काही हरकत नाही. उभं राहायचं काय, मी तर आत्ता सुद्धा चालत चालत घरी जाऊ शकतोय. धैर्य. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकारते साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग, जुळली या गाठ ग. काय करताय तुम्ही? चला या बरं, बसा. सावकाश या. हळू, सावकाश बसा. सावकाश. काय करताय? अजून बरे व्हायचंय तुम्ही. धैर्य सर, तुम्हाला आरामाची अजून गरज आहे. तुम्ही आत्ताच मोठ्या ऍक्सिडेंट मधून रिकव्हर होताय. सो प्लीज घाई करू नका. डॉक्टर, मला घरी कधी जायला मिळेल? डिस्चार्ज कधी मिळेल मला? हे बघा, तुमच्या घरी जर तुमची काळजी नीट घेतली जाणार असेल तर मी तुम्हाला आत्ताच डिस्चार्ज देतो.
कारण पावलं पावली तुमच्या सोबत कुणीतरी असणं गरजेचं आहे. डॉक्टर मी आहे की. अहो फक्त पावलं पावली काय, त्यांची सावली बनून त्यांच्या सोबत राहीन मी. तुम्ही सांगितलंय ना त्या सगळ्या गोष्टी करून घेईन. त्यांचं जेवण, त्यांची औषधं, त्यांचं झोपणं, त्यांचा व्यायाम, सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवीन. आणि हो बस बस. अहो रिकवर होण्यासाठी ही काळजी आणि प्रेमच जास्त इफेक्टिव्ह असतं. बाकी औषधं तर आपली कामं करतीलच. सो धैर्य सर, जर तुमच्या मिसेस तुमची इतकी काळजी घ्यायला तयार असतील तर मी नक्की आत्ताच तुम्हाला डिस्चार्ज देतो. मला तर वाटतं इतकी काळजी घेणारी जर बायको असेल तर इथल्यापेक्षा तुम्ही घरीच जास्त लवकर रिकवर व्हाल. मी लगेचच डिस्चार्जच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. आलोच. धैर्य धरा, खाऊन घ्या पटकन. अवंती, अवंती, अगं आरतीचं ताट तयार आहे ना? होय. हा. नीता, ए नीता, आई भाकर तुकडा तयार आहे ना? हे काय आहे आणलंच? हा, हे बघ, बाकी सगळं तयारी झालेली आहे आणि धैर्य चिरून साफ करून ठेवलं आहे. बरं हे बघ, बघ कशी तयारी चालू आहे. जसं काही दसरा साजरा करतायत. एवढं सगळं झाल्यावर पण आपल्या चोरावर बसायला आला. आत्या, आत्या, आत्या मला सांगा, धैर्यांसोबत ती सावी सुद्धा येणार आहे का? आत्या, मला ती मुलगी अजिबात चालणार नाही या घरात पुन्हा. आत्या, आता आता सांगा ना मला आत्या, ती सावी येणार आहे का घरात? आत्या सांगा मला. इरा, हे बघ, स्वतःची मतं मांडू नकोस. आपल्याला ज्यातलं काही कळत नाही ना तिथं तोंड बंद ठेवावं. बाबा हो, पण ती इरा, ना मामाला असं काय सांगितलं असं? म्हणजे ओके, त्या मामानं कशी पलटी मारली. ताई, मी माझ्या पोरीला गप्प केले आणि मीही गप्प आहे. म्हणजे मी सगळं विसरलोय असं नाही. तुझ्याकडे वेळ कमी आहे. ती सावी जर या घरात आली तर लवकरात लवकर ती बाहेर गेली पाहिजे. चौकश या. धैर्य,
माझ्या मुलावर आता कुठलंही संकट नको यायला. खूप सहन केलंय त्याने. धैर्य आते. आधी सावी एकटीच या घरचं महापुरा घेऊन आली होती आणि आता बघा ना, दोघांनी एकत्र या घरात पाऊल ठेवलं, तेही एकमेकांना सांभाळ, एकमेकांचा आधार घेत आणि एकमेकांना आधार देत. आता फक्त या दोघांचा संसार सुखरूप हो म्हणजे झालं. सावी, घरात परत आलीस म्हणून जास्त खुश नको होस. लवकरच तुझी या घरातनं हक्कलपट्टी करणार आहे मी, आणि ती सुद्धा चांगलीच धिंड काढून. धैर्य थांबा. मी तुम्हाला आत घेऊन जाते. काही गरज नाहीये त्याची.